नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास टू द पॉइंट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. निवडणुकीची धामधूम महाराष्ट्रातली शेवटच्या टप्प्यात आली आहे. अवघ्या काही तासांवरती शेवटचा टप्पा आहे आणि जसा हा टप्पा जवळ आला आहे महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापत चाललं आहे. म्हणून या तापलेल्या वातावरणात आणखी एक मशालीची धग असावी म्हणून आज एक विशेष पाहुणे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत टू द पॉइंटमध्ये आज आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र साहेब, खूप खूप स्वागत आहे टू द पॉईंटमध्ये. मी जसं म्हटलं शेवटचा टप्पा आहे, शेवटचे काही तास शिल्लक आहे. ही निवडणूक आपण बघितलंय खूपच जास्त आपल्याला इथे वाकयुद्ध बघायला मिळालंय, खूप जोरदार प्रचार बघायला मिळाला. आता पाकयुद्ध झाले. पण आता तुम्हाला असं वाटतं की ह्या निवडणुकीची शेवटचा टप्पा मुंबईत आहे. मुंबई अशी जागा आहे जिथे शिवसेना जन्मली वाढली. अशा शहरामध्ये आपल्याला या निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असं एक चित्र मुंबईत बघायला मिळते. थोडी वेगळी आहे तुमच्यासाठी निवडणूक. मोदींना रस्त्यावरती यावं लागलं याच्यातच तुम्ही समजून घ्या की मुंबईकरांचा आणि महाराष्ट्राचा कौल काय आहे. आजपर्यंत कधी मोदी मुंबईच्या रस्त्यावरती आले नव्हते. मुंबईकरांनी त्यांना रस्त्यावरती आणलं. मात्र ते रस्त्यावरती आले ते स्वतःसाठी आले. जेव्हा मुंबईवरती कधी संकट येतं त्यावेळेला मोदीजी कधीही मुंबईत आले नाहीत. रस्त्यावरती आले. त्याच्यात दोन गोष्टी ह्या संतापजनक होत्या. एक तर त्याच्यात जिथे त्यांनी रोड शो केला त्याच्या आजूबाजूच्या परिसरात 2च दिवस आधी ती होर्डिंग दुर्घटना घडलेली. तिचं अजूनही सगळं बचाव कार्य वगैरे कालपर्यंत चालू होतं. अजूनही सगळे झाले असतील, काय बातमी आलेली नाही. म्हणजे तिकडे शोककळा होती, त्या कुटुंबियांवरती सगळ्या शोककळा होती. आणि त्याचबरोबरीने तिथे पूर्णपणाने अघोषित बंद केला होता. मोदी पंतप्रधान म्हटल्यानंतर त्यांचे फक्त नमो रुग्ण जे अंधभक्त आहेत त्यांना तिथे सोडण्यात आलं होतं. ढोल ताशे वाजंत्री विंत्री सगळं होतं. म्हणजे जिकडे दुःखद घटना घडली तिकडे वाजंत्री आणि ढोल ताशे घेऊन धुमाकूळ झाले होते. आणि मुंबईकर मात्र त्रासलेला होता. मेट्रो बंद झाल्या होत्या, बसेस बंद झाल्या होत्या, सगळे रस्ते बंद झाले होते. ह्या रोड शोला अर्थ काय? कशासाठी हा रोड शो केला? म्हणजे तुम्ही एकतर मुंबईला संकटात कधी मदत करत नाही, ज्याला मी आपली मुंबई म्हणतो, माझी मुंबई म्हणतो. संपूर्ण देशात मुंबई ही देशाचं एक आर्थिक केंद्र आहे. एकट्या मुंबई आणि महाराष्ट्रातून विविध करांच्या रूपातनं जेवढा पैसा केंद्र सरकारला जातो, समजा आपण जर का त्याचं प्रमाण काढलं तर 1 रुपया महाराष्ट्र आणि मुंबईने दिला तर त्या बदल्यामध्ये फक्त 8 पैसे मुंबईला परत मिळतात. मग तुम्ही मुंबईत येऊन काय साधताय? मुंबईतले सगळे उद्योगधंदे, महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. मुंबईमध्ये जे आर्थिक केंद्र होणार होतं ते गुजरातला घेऊन गेलात. मुंबईमध्ये जिथे आर्थिक केंद्राची जागा होती, करोनाच्या काळात जेव्हा मी तिथे फील्ड हॉस्पिटल उभारलं होतं. आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे, करोना हे एक असं काहीतरी विचित्र संकट होतं की ज्याला अजूनही काही कारण समजलेलं नाही आहे. चीननी 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल उभारलेलं आणि माझ्या मुंबईने 17 दिवसात फील्ड हॉस्पिटल उभारलेलं. यांनी सरकार गद्दारी करून पाडलं. पहिलं काम कोणतं केलं असेल तर ते हॉस्पिटल पाडलं आणि सोन्याच्या पेक्षा जास्त किमतीची माझ्या मुंबईच्या हक्काची जागा ही गुजरातच्या बुलेट ट्रेनच्या घशात घातली. मग तुम्ही मुंबईत रोड शो का करताय? कारशेडसाठी आरेचं पर्यावरण मारून तुम्ही कारशेड केली, ज्याला मी स्थगिती दिली होती. आणि कांजूरमध्ये मी एक चांगलं संकुल करत होतो जिथे 2-3 मेट्रोचे रूट एकत्र झाले असते आणि थेट बदलापूर अंबरनाथपर्यंत मेट्रो नेता आली असती. आता मी असं ऐकलं की त्यावेळेला केंद्र सरकार, म्हणजे हे विचित्र आहे, राज्य आणि केंद्राचा प्रोजेक्ट, जागा कोणाची, तुमची का माझी, ह्याच्यावरनं केंद्र सरकार गेलं होतं कोर्टात. गद्दारी करून सरकार पाडल्यावरती केंद्र सरकार मागे गेलं. आता ती जमीन पण ते द्यायला गेले. तर हे सगळे जे काय चालले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आता मोदींचे जे एकदम खास आहेत पियुष गोयल, ते रुमाल नाकाला लावून तिथल्या कोळीवाड्यात फिरतात. म्हणजे तुम्हाला त्या कोळीवाड्याचा वास सहन होत नाही. त्यांनी तर आणखीन कर केलाय की ते म्हणाले की आम्हाला मुंबईत झोपडपट्टी मुक्त करायची. ती कशी करणार? तर मुंबईतल्या सगळ्या झोपड्या हे मिठागरात टाकणार. म्हणजे माझे सगळे कोळीवाडे वगैरे सगळे जे आहेत ते मिठागरात कुठेतरी टाकून देणार आणि हे सगळी मुंबई हे अदानीच्या घशात घालणार. तर मुंबईला रोड शो कशासाठी करताय? मुंबईत काय येत आहे? उद्धव साहेब, तुमचा प्रचाराचा, म्हणजे मी गेले 2.5 वर्ष बघतो आणि विशेष करून प्रचाराच्या दरम्यान तुमचा रोख किंवा तुमचा रोष किंवा तुमचा राग मोदींबद्दल जास्त दिसून येतोय. ह्याचं कारण असं की जे मी म्हणत होतो
त्याला तो पुरावा मिळाला. मधल्या काळामध्ये जे आपले मिंधे आहेत गद्दार त्यांनी त्यांच्या नमो सैनिकांना उद्देशून एक भाषण केलं. ती बातमी आहे माझ्याकडे. त्यांनी काय सांगितलं की मी मोदीजी आणि शहाजींना सांगितलं की मी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे, आता पुढचं तुम्ही बघा. आणि मोदीजी आणि शहाजी यांनी खरी शिवसेना आणि ते चिन्ह आपल्याला दिलं म्हणून मी त्यांचं आभार मानतो. म्हणजे ह्या कटाचे सूत्रधार हे मोदी आणि शहा आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना, हिंदुत्वाचं रक्षण करणारी शिवसेना, या शिवसेनेमध्ये फूट पाडावी आणि आपल्या बरोबरीने कोणी येऊच नये ही जी काय मोदींची रणनीती आहे त्याचाच हा एक कटाचा भाग आहे. तुम्हाला हे म्हणजे हा खरा एक सर्वोच्च न्यायालयात पुरावा झाला आता की आरोपीनेच मान्य केले. हा सगळा जो प्रकार घडला तुम्हाला त्याचा अजूनही ती जखम तुमची आम्हाला बऱ्याचदा तुमच्या बोलण्यातून जाणवते. जखम नाही, मला संताप आहे. कारण गद्दारी कोणीच पसंत नाही करत. हा प्रकार म्हणजे असं आहे की ज्या मोदींना हिंदू हृदय सम्राटांनी संकट काळात मदत केली होती त्याच शिवसेनेचा तुम्ही घात करायला निघालात. बरं, त्यांना माझी सही त्यांच्या पंतप्रधान पदाच्या पाठिंब्यासाठी 14 आणि 19 साली घेतली तेव्हा मी नकली संतान नव्हतो. पण हा माणूस एवढा नकली असेल हे मला आत्ता कळलं. कसं झालं सगळं तुमचं हा ट्रान्झिशन कसं? मला असं वाटतं की ह्याच्यावरती खूप वेळ बोलून झालेलं आहे. आता आपण लोकसभेचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरती म्हणजे ह्याच्यात नुसतं आपलं दळण गळत बसण्यात का अर्थ नाहीये. आज लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. मी जे नेहमी सांगतोय की मोदी गायीवरती बोलतात पण महागाईवरती बोलत नाही. ते जे सांगतात की प्रधानमंत्री आवास योजना 50 कोटी लोकांना घरं दिली म्हणजे काय वाटेल ते सांगतात, पण त्याचा जर का मागोवा घेतला तर हे सगळं झूट आहे. म्हणजे त्याच्यावरती तुमच्याच माध्यमातून किंवा यूट्यूब चॅनलवरती काही पत्रकारांनी जो मागोवा घेतलेला आहे ही घरं फार पोकळ आहेत. म्हणजे एक घर तर काही घरं त्यातलं एक घर त्याने आतून दाखवलं, नुसत्या विटा आहेत बांधलेल्या, एकच दरवाजा, खिडकीच नाहीये. त्या घरामध्ये नळ पाणी पण नाहीये आणि वीज पण नाहीये. खिडकी नसल्यामुळे आतमध्ये काळोख, वीज नाहीये. मग ती लोक भर दुपारी दरवाजा थोडा किलकिलात ठेवून हवेची व्यवस्था करतात. पण बाहेर मात्र प्रधानमंत्री आवास योजनेचा बोर्ड मात्र लख्ख आहे. त्याच्यानंतर मी उदाहरणं दिलेली आहेत. ती लक्ष्मीबाई असेल, ह्या अनेक त्या विदर्भातल्या कलावतीबाई आहेत, या अशा अनेक गोष्टी आहेत की ह्यांचं हे खोटेपण आहे हे लोकांसमोर आलेलं आहे. पण ते 10 वर्षाचा हिशोब देतात, पण 10 वर्षातली 5 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत होतात असा प्रश्न वारंवार विचारला जातो. होतो आणि आम्ही पण फसले गेलो. जसं देशातली जनता फसली, आम्हालाही वाटलं होतं की काहीतरी आमूलाग्र बदल होईल. तर आमूलाग्र बदल म्हणजे अमूलच्या हातामध्ये सगळं गेलं. आता महानंदा डेअरी पण त्या गुजरातच्या मदर डेअरीच्या घशात घातली. म्हणजे हा आमूलाग्र बदल झालेला आहे. मगाशी तुम्ही उद्योगांचा विषय काढला, कारण वारंवार जेव्हा तुम्ही हा उद्योगांचा मुद्दा मांडतात की महाराष्ट्रातले मुद्दे गुजरातला गेले तेव्हा एक प्रतिप्रश्न केला जातो की ते तुमच्या काळात जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री एक उद्योग मला दाखवा. त्यांनी हिरे बाजार नेला होता आधी, बरोबर आहे. त्याच्यानंतर वित्तीय केंद्र जे काँग्रेसने दिलं होतं, हे मुद्दामून मी सांगेन, धारावी इकडे BKCला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे मोदीने नेलं. एअर इंडियाचं ऑफिस नेलं, टेक्स्टाईल कमिशनरेट तिकडे नेलं. हे सगळे आपण बल्क ड्रग पार्क आणला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर मेडिकल डिव्हाइस पार्क आणला होता. टाटा एअरबससाठी आम्ही बोलत होतो नागपूरला मिहानला आणायला. वेदांता फॉक्सकॉन येत होता, त्याला जागेचं सगळी निश्चिती झाली होती. हे सगळे परस्पर वळवले. हे गद्दारी करून माझा तर आरोप आहे की मी महाराष्ट्राच्या बाहेर उद्योग जाऊ देत नव्हतो म्हणून ह्यांनी गद्दारी करून, बरं ह्यांनी गद्दार सुद्धा पळवले ते गुजरातला. सगळं गुजरात गुजरात गुजरात. तर मग महाराष्ट्रात येता कशाला तुम्ही? महाराष्ट्राची मतं पाहिजेत कशाला? म्हणजे मतांसाठी महाराष्ट्र आणि मग तुम्ही सगळं तुमच्या गुजराती, मी सगळ्या गुजरात्यांविरुद्ध नाही आहे, म्हणजे कोणी गैरसमज करू नये. फक्त ह्यांचं जे काही जे मी बोलतो ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी, आता हे 2 सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत. तुम्ही म्हणत होतात मगाशी काहीतरी की तुम्ही उद्योग जाऊ देत नव्हतात म्हणून तुमचं सरकार पडलं. हो हो हो, माझा स्पष्ट आरोप आहे. आणि म्हणून तर केवळ आणि केवळ बुलेट ट्रेनला जागा द्यावी म्हणून ज्या फील्ड हॉस्पिटलने हजारो लोकांचे जीव वाचवले. म्हणजे मी मोदीजींच्यावरती काल पण टीका केली आणि ती खरी आहे. टीका करायला मी टीका नाही करत. त्यांनी असं सांगितलं की गंगा माँ ने मुझे बुलाया था 14 मे. आता असं वाटतं की त्या गंगा माँने त्यांना दत्तक गोद में लिया आहे. पण त्याच गंगेत करोना काळामध्ये मृतदेह वाहत होते. ही अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही झाली. आणि त्याला
वेळोवेळी मी घेतलेल्या जबाबदाऱ्या माझ्या सर्व सहकार्यांनी, म्हणजे माझे सगळं मंत्रिमंडळ होतं, प्रशासनाने उत्तम काम केलं, जनतेने साथ दिली आणि तेच हॉस्पिटल तुम्ही पहिलं पाडलं. आणि बुलेट ट्रेनचा उपयोग काय महाराष्ट्राला? तुम्ही बुलेट ट्रेन त्याच्या घशात घातली. आरेचं सुंदर जे काय, मुंबई हे एक असं जगातलं शहर आहे की शहरामध्ये जंगल आहे, ही आपली संपत्ती आहे. ही संपत्ती फक्त अदानीची मोजताय तुम्ही, माझी निसर्गाची संपत्ती का नाही मोजत? बरोबर, ते म्हणतात की तुम्ही विकास विरोधी आहात, म्हणजे मेट्रोला विरोध करणार, नाणार रिफायनरी. मेट्रोला कुठे विरोध केला? मेट्रोची कामं ही माझ्या कामातच झाली ना, म्हणून तर मोदी येऊन उद्घाटन करून गेलं. शिवडी नावासेवा जो लिंक रोड झालाय तो माझ्या कार्यकाळामध्ये मीच पहिला गर्डर टाकलं होतं त्याच्यावर, म्हणून तर ते झालं. मुंबईचा सागरी महामार्ग आहे, हे स्वप्न माझ्या महापालिकेने पूर्ण केलं, त्याचं श्रेय तुम्ही घेताय. बरं, हे सगळे उद्योगधंदे मी आणत होतो, असे कितीतरी उद्योगधंदे मी अगदी कोरोनाच्या काळात सामंजस्य करार पण झाले होते आणि प्रत्यक्ष जमिनीवरती पण ते करार आले होते. हे सगळे त्यांनी नेले, तर विकासाच्या आड येतोय कोण? बरं, मी टाटा एअरबस कुठे आणत होतो? नागपूरमध्ये. उद्धवजी, मग त्यांचं म्हणणं, तुम्ही आता कोविडच्या काळातला उल्लेख करतात, कोविडच्या काळातली तुमची कारकीर्द हा नेहमीच विरोधकांसाठी टीकेचा मुद्दा आहे. विरोधकांसाठी पण त्याच्यावर त्यांना सुद्धा कोविडमध्ये आमच्याच सरकारने वाचवलेलं. त्यांना पण कोविड झालेला आणि त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा माझ्याच सरकारने वाचवलं. तुम्ही फेसबुक लाईव्ह करायचा, तुम्ही घरात बसून करा, असं तुमच्या पक्षाचे तुमचे सहकारी आता जाऊ दे, त्यांना वणवण फिरून जे नाही जमलं ते मी घरी बसून केलं असेल तर मला समाधान आहे. मी सांगतो ना की महाराष्ट्रामध्ये एकाही मृतदेहाची विटंबना झाली नाही, एकही आकडा आम्ही लपवला नाही. यांच्या इकडे मात्र उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या आणि मोदी ज्या वेळेला रिकाम्या थाळ्या बडवायला सांगत होते तेव्हा मी लोकांना भरलेलं शिवभोजन देत होतो. किती फरक वाटतो तुम्हाला पहिल्या रिकामी थाळी आणि भरलेली शिवभोजन, हे फरक आहे. 2014 ते 19 आणि 19 ते 24 या दोन कारकिर्दीत तुम्ही एक राजकीय नेते म्हणून बघत असाल तटस्थपणे, तुम्हाला दोन कारकिर्दीतल्या मोदींचा काय फरक वाटतो? त्यांचं खरं स्वरूप बाहेर आलं. हिंदुत्वाचा बुरखा गळून गेला, मुखवटा गळला आणि खरा जो चेहरा आहे भाजपाचा विभत्स विकृत, तोच जनतेसमोर आला. खोटेपणाचा चेहरा, जुमलेबाजांचा चेहरा, हा लोकांच्या हुकुमशहाचा चेहरा हा जनतेसमोर आला. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रभर मी फिरताना लोकांच्या मनामध्ये एक उद्वेग आहे, संताप आहे आणि चीड एवढ्यासाठी आहे की यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली. शिवसेनेची तर केलीच, पण ज्या महाराष्ट्राने 14 आणि 19ला 40पेक्षा जास्त खासदार मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून निवडून दिले होते, त्याच मोदींनी महाराष्ट्राचा घात केला. शिवसेनेचं त्यांनी पूर्णपणे फोडण्याचा प्रयत्न केला, जे शिवसेना, महाराष्ट्राचं रक्षण करणारी शिवसेना, आणि महाराष्ट्रातले उद्योगधंदे म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवला. म्हणून मोदींना आता रस्त्यावरती उतरायला लागले, रस्त्यावरती आले. काल मी कल्याणला गेलो होतो, माझी शिवसेनेची एक साधी कार्यकर्ती महिला, मध्यमवर्गीय, वैशाली दरेकर राणे, त्यांचा पराभव करण्यासाठी मोदी गद्दाराच्या मुलाला निवडून द्या सांगायला आले होते. म्हणजे हे कहर झाला. म्हणजे तुम्हाला घराणेशाही ही शिवसेना प्रमुखांची नाही चालत, गद्दारांची चालते. आणि एका साध्या महिलेच्या पराभवासाठी मोदी आला, पंतप्रधान देशाचा साध्या महिलेच्या पराभव करा म्हणून सांगायला आला. ही कसली ताकद? आणि गद्दारांची घराणेशाही तुम्हाला चालते तर माझी तर सोडून द्या, प्रमोद महाजनांच्या मुलीला तिकीट का नाही दिलं? गद्दारांच्या मुलाला तुम्ही दिलं. आज मुंबईमध्ये 6 जागांपैकी त्यांचे जे उमेदवार आहेत, 2 मला वाटतं किती त्यांचे भाजपचे आहेत? 3 आहेत, बरोबर आहे. पण उरलेले जे 3 आहेत त्या तिघांवरती ईडी इन्कम टॅक्सच्या इन्क्वायरी सुरू आहेत. ते जेव्हा त्यांच्या सोबत गेले तेव्हा अचानक त्या इन्क्वायरीला ब्रेक कसा लागला? त्यांच्यावरती आरोप आहेत. बरं, खिचडी घोटाळ्याचे आरोप करताना कर्नाटकातल्या त्या बसवगौडा यत्नाळ या भाजपच्या आमदारांनी तर उघड त्यांना आव्हान दिलं होतं. नंतर सगळं चिडीचूप झालं. त्यांनी सांगितलं की तुम्ही जर का मला, म्हणजे त्यांना नोटीस द्याल तर कोरोना काळातला तुमचा 40,000 कोटीचा घोटाळा मी बाहेर काढेन. हे त्या यत्नाळचं ते बातमी आहे ती. आणि ते बोलले होते की मला वाटतं त्यांच्याकडून हे कोण होतं मुख्यमंत्री? येडुरप्पा. त्यावेळेला सरकार आमचं होतं, पण तरी जो भ्रष्टाचारी तो भ्रष्टाचारीच आहे. त्या कोरोनाच्या पैशातनं किती जणांनी किती संपत्ती घेतले ते मी सगळं सांगेन. कोरोनामध्ये आमच्यावरती तुम्ही खिचडी खाल्ल्याचा आरोप करता, पण तुमच्याच आमदारांनी सांगितले की तेव्हा रुग्णांना 5-5, 8-8 लाखाची बिलं कशी येत होती आणि तुम्ही किती पैसा खाल्लाय हे सगळं मी बाहेर काढेन. त्याच्यावरती काहीच कारवाई करू शकले नाही.
आणि आता हे काय करतात, आरोप करतात, इन्क्वायरीला बोलवतात आणि ह्यांच्याकडे गेलं का इन्क्वायरीला ब्रेक लागतो. मग असे सगळे भ्रष्टाचारी हे तुम्ही सोबत घेऊन तुम्ही कसल्या हिंदुत्वाच्या गप्पा करता, कसल्या राष्ट्रीयत्वाच्या गप्पा करता. तुम्ही तर घराणेशाहीचा उल्लेख केला मग अशी 2 मुद्द्यांचा. तुमचं म्हणणं होतं की पक्ष फोडला आणि पण असं म्हणतात मोदी महाराष्ट्राचा प्रचार करतात की आम्ही पक्ष कोणाचा फोडलेला नाहीये, तुमच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली किंवा शरद पवारांच्या पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी बरं ठीक आहे, मी मोदीजींना त्याच्याबद्दल दोष देत नाही, पण पुत्रप्रेम काय असते त्यांना कदाचित माहिती नाहीये. जर का त्यांचा असा आरोप असेल की माझ्या पुत्रप्रेमामुळे झाला, पण तुम्ही किती वेळा बोल्यावर चढताय. तुम्ही स्वयंप्रेमी आहात. मी पुत्रप्रेमी असेल तर तुम्ही स्वयंप्रेमी आहात, म्हणजे स्वयंमग्न आहात तुम्ही. प्रत्येक वेळेला 14 साली मुंडावळ्या बांधल्या, 19ला बांधल्या, पुन्हा 24ला बांधताय. मग बाकी तुमच्याकडे काय तुम्हाला राजकीय पोरं होत नाहीत, हा तुमचा गुन्हा आहे, माझा नाही आहे. आणि सगळं काही मीच 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 हा जो अहमपणा आहे ना, त्याच्याच विरुद्ध देशातली जनता लढते आणि देशातल्या जनतेने आता निवडणूक हातात घेतली. हा अहमपणा जो आहे, मी आणि मीच, माझ्या खेरीज कोणीच नाही आहे. आता जी काय माझ्याकडे माहिती आहे ज्याचा उल्लेख मला वाटतं मध्ये केजरीवालनी पण केला की लोकसभा निवडणूक तर ते हरतायत, पण त्यांचं हो पण त्यांचा डाव असा होता की लोकसभा निवडणूक जिंकले असते तर पहिला काटा योगीजींचा काढला असता. हे तुम्हाला वाटतं जे अरविंद केजरीवाल हे म्हणतात की हो, माझ्याकडे पण माहिती आहे की जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये शिवराजजींचा काटा काढला, त्याच्यानंतर वसुंधरा राजेंचा काढला, छत्तीसगडमध्ये काढला, तसं ते आता पुढचा नंबर अबकी बारी योगीजी की असं सगळेजण म्हणतात. हे उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये आणि मुंबईतल्या उत्तर भारतीयांमध्ये खूप आता हे अंडर करंट आहे हा, की त्यांना ते आता योगीजींना काढतील. का असं करून काय नाही, माझ्या आसपास कोणी येता कामा नये. हे ह्यांची नीतीच अशी आहे की यांना मित्रपक्ष नको, विरोधक नको. स्वतःच्या पक्षातले लोक सुद्धा जे त्यांना असं वाटतं की उद्या माझ्या गादीवरती बसतील, त्यांचे सुद्धा पंख ते कापतायत. त्याच्यामुळे पुत्रप्रेम पुत्री प्रेम हा एक भाग वेगळा, पण तो पुत्र माझा स्वतःचा आहे. बरोबर आहे. तुम्ही जे चोरलेले मुलं म्हणजे तुमची मुलं पळवणारी टोळी झालेली आहे तुमची, आणि बाप पण पळवायला लागलात. म्हणजे तुमच्याकडे ना बापाचा पत्ता ना मुलांचा पत्ता. पण मग तुम्हाला ते नकली सेना पण म्हणतात, नकली राष्ट्रवादी, कारण संस्कार नाहीत ना त्यांच्यावर संस्कार नाही. कोणी संस्कारी माणूस असा कोणाहीबद्दल बोलू शकत नाही. आणि मी म्हटलं की मोदीजींनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे खूप कष्ट केलेले आहेत. ते लहान असताना त्यांनीच सांगितलेले की चहा विकायचे, मग हिमालयात गेले, मग पॉलिटिकल सायन्सची डिग्री केली, मग त्यांनी तो डिजिटल कॅमेरा नसताना तो कॅमेरा वापरला, असं खूप काही काही केलं. त्याच्यामुळे त्यांच्यावर संस्कार नसतील झाले, हा त्यांचा दोष नाही आहे. तुम्हाला जेव्हा नकली संतान म्हणाले, म्हणजे एक राजकीय आरोप सोडून द्या, व्यक्तिगत दृष्ट्या जेव्हा आरोप झाला तुम्हाला, मला कीव आली त्यांची, दया आली त्यांची की अरे रे, या माणसावर जर का थोडे संस्कार झाले असते तर बिचारा झोपत नाहीये, सगळं करतो, पण संस्कार कमी पडले. जर आता ते न झोपता काम करतायत, पण त्याच्याबरोबर जर संस्कार असते तर केवढं मोठं झालं असतं. सर्वसामान्य माणसाची पण झोप उडाली यांच्या कारभारामुळे. त्याच्यामुळे मोदींचं न झोपणं हे कौतुकाची गोष्ट नाहीये. मोदींच्या कारभारामुळे सर्वसामान्य जनतेची झोप उडालेली आहे, हा देशासमोरचा मोठा प्रश्न आहे. पण ते म्हणतात, मागे एका मुलाखतीत म्हणाले की उद्धव ठाकरे अडचणीत असेल तर मी त्यांना मदत करायला पहिला व्यक्ती असेल. काय वाटतं तुम्हाला ते असं का म्हणाले, असं तुमचा काय अंदाज आहे? मेंदूला शीण आलाय त्यांच्या. आणि काल आता परवा ते आधी म्हणाले की तुमची संपत्ती जास्त मुलं होणार त्यांना देणार, मग घुसखोरांना हे नाही आहे. मग कधी मिडल ईस्टमध्ये जाऊन तिथल्या त्या उर्दू, त्या अरबिक भाषेमध्ये भाषण देतात. मग काल म्हणाले मी त्या मिरवणुकीत त्यांच्या कुठल्या त्या ताजियाच्या खालून जायचो. मग ईदच्या दिवशी आमच्याकडे मुसलमान कुटुंबाकडनं जेवण यायचं. म्हणजे त्यांच्याकडचं जेवण तुम्हाला माहिती आहे काय असतं, ते मोदीजी तुम्ही खाल्लं. मग गोवंश हत्याबंदी कशी करता? म्हणजे काहीतरी एक तुम्ही धागा एक पकडा ना. काय वाटतं तुम्हाला, एक धागा सुखाचा तसं एक धागा सत्तेचा काहीतरी पकडा. हे जे स्टेटमेंट त्यांची येत आहेत अचानकपणे मुस्लिम समुदायाला एक प्रकारे रिच आउट करण्याची, ह्याच्या मागे काय कारण तुम्हाला वाटतं? ह्याच्या मागे कारण एक असेल की मी असं ऐकलेलं, खरं खोटं माहित नाही, की त्यांना कोणतरी भाषण लिहून देतं आणि बहुतेक तो सुट्टीवर गेलाय. अचानकपणे देशामध्ये आम्ही एक राजकीयदृष्ट्या गमतीचं भाग सोडलं तर राजकीयदृष्ट्या मुस्लिम मतदान खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, हे कारण असावं आणि ते आपल्या विरोधात जात आहे असा फील असावा? मला नाही माहित. मतदान गुप्त असतं, यांना कसं कळलं विरोधात? बाहेर येताना मतदार दिसत आहेत त्यांचे. बाहेर येताना आपण पण येताना बाहेर दिसतो. आमचे पण बाळासाहेब पण यायचे शिवसेना प्रमुख, त्यांच्यासोबत आम्ही पण असतो. आणि ते तुम्हीच सांगता बोट दाखवा बोट दाखवा. तर आता आम्ही
मतदानाच्या आधीच त्यांच्याकडे बोट दाखवतोय. त्यांचं असं एक आरोप हा केला होता की मुस्लिम मतं या शिवसेनेला पडत आहेत किंवा मुस्लिम मतदार शिवसेनेसोबत आहे. तुमच्या सभांमध्ये दाढी टोपीवाले दिसत आहेत, त्याच्यावर आरोप केला जातोय. तुमची पण दाढी आहे. हो, नाही, दाढी आणि टोपी दोन्ही. अच्छा, आणि मोदीजींना पण दाढी आहे. आता आमच्यातनं गेलेत गद्दार, त्यांना पण दाढी आहे. तर दाढी हा क्रायटेरिया असू शकत नाही देशद्रोहाचा. बेसिकली त्याचा अर्थ मुस्लिम समाज हा तुमच्या सभांमध्ये जास्त दिसतोय. मग त्याच्यात प्रॉब्लेम काय? फतवे निघतायत तुमच्यासाठी की फतवे तुम्ही पाहिले, मोदींनी पाहिले? आरोप तुमच्यावरती त्यांचा. आरोपाला काही होतं हो, आरोपाला काय जाते? आरोप कोणाचं काही करू शकतो. उद्या मी सांगेन यांची आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांची काल गुप्त बैठक झाली, काय पुरावा माझ्याकडे? त्याच्यामुळे मी कालपासून जे सांगतोय ना की जर का मूल रडायला लागलं तर ते भुकेमुळे रडत असतं मूल. तर त्याला अन्न न देता तुम्ही मुसलमानाची भीती का दाखवताय? तुम्ही भूताची भीती त्याला का दाखवताय? ते मूल भुकेने रडतंय, त्याला तुम्ही अन्नाची गरज आहे, तुम्ही त्याला भूताची भीती दाखवून झोपू पाहताय. आता ते मूल झोपणार नाहीये. आज देशातली जनता, म्हणजे हे तर बातम्या आहेत सर्वेच्या, की अनेक कुटुंबियांना भूक भागवणं शक्य होत नाहीये. 80 कोटी जनतेला जर मोफत राशन देण्याची वेळ आली असेल देशाला, तर तुम्ही तुमच्या कारभारात अपयशी ठरलेलात. कोणी तुमच्याकडे भीक नाही मागत आहे, हक्क मागतोय, न्याय मागतोय. त्यांना स्वतःच्या कष्टाची कमाई पाहिजे, फुकटची कमाई नकोय त्यांना. आणि तुम्ही त्यांना ते देत नाही आहात, रोजगार देत नाही आहात. महागाई आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे. हेच मोदी त्यावेळेला बोलले होते की ज्या देशाचं चलन पडतं त्या देशाची अब्रू जाते. मग 14 साली तुम्ही जे बोलत होतात तेव्हा मी हे काल सुद्धा बोललोय की तेव्हा साधारणतः जर मी विसरलो नसेल तर 58-59 रुपयाला $1 होता. आता 83-84 पार गेलेला आहे. मग तेव्हा जर अब्रू गेली होती तर आता किती गेली अब्रू? गॅसच्या किमती किती वाढलेल्या आहेत, डिझेलच्या किती वाढल्या आहेत, पेट्रोलच्या किती वाढल्या आहेत, डाळी किती वाढल्या आहेत. तर हे सगळं त्यांच्या आटोक्याच्या बाहेर तुम्ही गेलं. त्यांच्याकडे कमाईचं काही साधन नाहीये आणि वरती तुम्ही त्यांना आता मुसलमानांची भीती दाखवून पुन्हा सत्ता आणू इच्छिता. स्वतः एक तर जनतेच्या खात्यात तुम्ही 15 लाख टाकणार होता, स्वतःच्या खात्यात 10,000 करोडच्या वरती आले निवडणूक रोख्यातून. PM केअर फंडामध्ये लाखो कोटी आले, त्याचा हिशोबच घ्यायचा नाही तुम्ही. मग तुम्ही सर्वसामान्यांच्या घरी, अगदी माझ्या झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्याच्या घरी पण ईडी गेले होते. मग PM केअर फंडाची चौकशी का नाही होत? मुस्लिम मतदारांवर हा प्रश्न शिवसेनेला का विचारला जातो? कारण एकेकाळी शिवसेनेची भूमिका त्याबाबत काय मुस्लिम विरोधी होती? मी तुम्हाला एक 2015चा अग्रलेख पक्षात सांगतो, जेव्हा तुमचा कारभार म्हणजे बाळासाहेबांनंतरच्या वेळेचा मी स्पेसिफिकली उल्लेख करतो. त्या अग्रलेखात होतं की मुसलमानांच्या मतांचा अधिकार काढून घ्या, अशी शिवसेनेच्या मुखपत्रातली भूमिका होती. सांगतो तुम्हाला, कधी आम्ही मुसलमानांच्या विरुद्ध राहिलो नाही. माझ्याकडे बाळासाहेबांच्या भाषणातली सगळी वाक्य आहेत. मी सुद्धा शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेना बघत आलेलो आहे, अनुभवत आलेलो आहे. आणि म्हणूनच स्वतः शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची धुरा माझ्या खांद्यावरती सोपवली. हे जे नकली बोलत आहेत त्यांना बाळासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचले नसतील, पण शिवसेना प्रमुखांचा आणि माझा विचार जो आहे तो एकच आहे की जे कोणी देशद्रोही असतील त्यांना तुम्ही त्याचा जातपात धर्म न बघता फासावर लटका. जसं आता तुम्ही म्हणजे ती लोक मुसलमानांबद्दल बोलतात, तसं मध्ये कुरुलकर नावाची एक व्यक्ती पकडले गेले. कुरुलकर कोण आहेत मला माहिती नाही, हिंदू आहेत का मुसलमान आहेत, पण जर ते देशद्रोही असतील तर त्यांचे जातपात न बघता त्यांना आरोप सिद्ध झाला तर फासावरती लटकवलं पाहिजे. हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून बाळासाहेबांची पण भाषणातली वाक्य हीच आहेत की जे इथे राहून पाकिस्तानची स्वप्न बघतायत यांची मतं आम्हाला नकोत. जे इथे राहून पाकिस्तानची मतं स्वप्न बघतायत त्यांना. आजही हीच भूमिका आहे. हो, नक्कीच आहे. त्याच्यात काय फरक पडणार? आणि तुम्हाला काय वाटतं मुसलमान काय देशप्रेमी नाहीये? जे देश त्यांना मी तर तुम्ही परवा माझ्या चिता कॅम्पच्या सभेला यायला पाहिजे होतं. संपूर्ण 90% लोक तिथे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? त्यांना मी विचारलं आणि ते पण तेच सांगतात. तुम्हाला मागची एक गोष्ट माहिती असेल, मध्ये त्यांचं मी नाव विसरलो, नवाज शरीफच्या नंतर ते पाकिस्तानचे पंतप्रधान कोण झाले ते? नाही, शहर काय त्यांचं ते उच्चार काय तो विचित्र आहे. ते अजमेर शरीफच्या दर्ग्याला येऊन गेल्यानंतर तिथल्या अजमेर शरीफ दर्ग्याचे जे त्यांचे जे मुख्य होते त्यांनी तो रस्ता धुतला आणि त्यांनी सांगितलं की जो वतन के साथ गद्दारी करेगा वो हमारा भी दुश्मन है. असे मानणारे जे मुस्लिम आहेत, आमचे पण साबिरभाई शेख मंत्री होतेच ना. कित्येक मुस्लिम आज बेहरामपाड्यामध्ये माझा नगरसेवक आहे हाजी अलीम. तर तुम्ही एक तर काहीतरी ताजियाच्या मिरवणुकीत जा, नाहीतर मुसलमानांना हुसवर बोला, काहीतरी एक तुम्ही पहिले ठरवा. मोदीजींना म्हणावं.
महाराष्ट्राकडे वळतो. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही मतदारसंघात काल होतात, मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या घटनाबाह्य. घटनाबाह्य तुमचा तो आरोप आहे. पण असं आरोप नाही, हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की तेव्हा ते जे कोश्यारी बसले होते त्यांच्यापासून कशा चुकीच्या घटना घडल्या. आणि हे मी तुम्हाला म्हटलं ना, हे गद्दारांनीच सांगितलंय की या कटाचे सूत्रधार मोदी आणि शहा आहेत. बरोबर. तेव्हा जेव्हा हा घडला प्रकार, मी मागे नाही, आदित्यजी जाऊ दे, तुमचा प्रश्न होती. आदित्यजींना मी हा प्रश्न मागे विचारला होता की जेव्हा हा सगळा प्रकार घडला, तुम्हाला असं वाटत नाही का उद्धवजी की आपण थांबवू शकलो असतो? कशासाठी कशासाठी आपला पक्ष आज नाही, बघा, मी महाराष्ट्र माझा आहे, त्याच्यामुळे आंबे सगळेच खातो. पण कोकणामध्ये एक म्हटलं जातं की आंब्याच्या पेटीमध्ये, आडीमध्ये एक जरी नासका आंबा असला तर तो अख्खी आडी नास होतो. मी या नासके आंबे फेकून दिले, गेट आउट, जा. बरं, जाऊ दे, तुमचा प्रश्न नाही, विचारा. त्यांचं म्हणतं ते निघून गेले, त्यांचं की आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा आम्हाला एकनाथ शिंदे म्हणतात की मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली गेल्यानंतर. देवेंद्र फडणवीस म्हणतात की तुम्ही त्यांना फोन करून त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर केली. आज सांगूनच टाका ना की हे कोणी कोणाला ऑफर दिली होती. जाऊ द्या, हे जनतेच्या हिताचे प्रश्न नाहीयेत. पण कसं आहे ना, आज निवडणुकीमध्ये जी चर्चा होते आहे, नाही, चर्चा होऊ मूळ द्या. मुद्द्यांपेक्षा म्हणून हे कुठेतरी समोर चर्चा येणं कुठेही गरजेचं होत नाहीये. निवडणुकीमध्ये हीच चर्चा होते. 10 वर्षात त्यांनी आपल्याला फसवलं, आता यांना परत निवडून द्यायचं नाही. कोणालाही घर मिळालेलं नाहीये, हर घर नल से जल मिळालेलं नाहीये, नोकरी मिळालेली नाहीये. शेतकरी आज पीक विमा मिळत नाही म्हणून हैराण आहे. हमीभाव मिळत नाहीये. हमीभाव मागायला शेतकरी दिल्लीत गेले तर त्यांच्यावरती बंदुका रोखल्या जात आहेत, अश्रुधूर सोडला जातोय, काटेरी कुंपणे टाकली जात आहेत. हे सगळे प्रश्न आजचे आहेत. हे यांच्या फालतू बाता आणि त्याच्यात स्वप्नरंजन गुटिकेमध्ये मला अडकायचं नाहीये. पण शेवटी निवडणुकीत हा एक मुद्दा नाहीये, आणला जातो. अजिबात नाहीये. कुठेही कोणी त्यांच्या भाषणामध्ये काय लोकांना आकृष्ट करण्यासाठी भाषणांमध्ये काही ते मुद्दे सोडून आणले, ते द्या. काही का असतील. पण नाही, हा मुद्दा नाहीये. एका गोष्टीवरनं सांगतो. नाही, पण तुम्ही बघा, तुम्ही उद्धवजी, तुम्ही एकच मिनिट तुम्हाला थांबवतो. तुम्ही वारंवार भाषणांमध्ये उल्लेख करताय की नाही की गद्दार किंवा खोके, हा उल्लेख होतोय की नाही सोडून गेले? नाही, तो होतोय. त्यामुळे- हा. पण परवा जेव्हा मोदी नाशिकच्या सभेत बोलत होते, ते हिंदू मुसलमानावरती बोलायला लागले. समोरनं शेतकरी बोला, कांद्यावर बोला. हो. म्हणजे त्यांच्यासमोर हे विषय नाही आहेत. त्याच्यावरती हा मुद्दा नाही आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की जेव्हा तो कांद्यावरती बोला म्हणायला लागल्यावरती तुम्ही मोदींची डोळे बघा कशी आहेत, क्रूर, आणि त्याला उचलून नेला बाहेर. आणि ती व्यक्ती आज शरद पवारांना जाऊन भेटली. भेटले ना, मी पण भेटेन त्या माणसाला. त्याने हिंमत केली. ही सर्वसामान्य माणसाची ताकद आहे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याला मारला पिटला नाही पाहिजे. जसं संसदेत ज्या मुलांनी उड्या मारल्या होत्या, संसदेत उड्या मारण्याचं मी समर्थन नाही करत, पण का त्याने उड्या मारल्या? कारण त्यांना नोकऱ्या नाही आहेत. त्यांना धरून तुम्ही देशद्रोही ठरवल्या, त्याने कसं मारलं असेल आता देव जाणे. पण त्यांच्यावरती ही पाळी आली का? ही पाळी आली का? कारण तुम्ही सत्ता एके सत्ता, अगदी करोना काळात सुद्धा तुम्ही मध्य प्रदेशचं सरकार पाडलं. म्हणजे तुम्हाला तुमची सत्ता प्यारी आहे आणि गद्दार लोक तुम्ही डोक्यावर चढवत आहे. मी जे काल एक प्रश्न विचारला तोच आज पुन्हा सांगतो की काल का परवाच, कालच ना, कल्याण लिहून गेले मोदी. कोणासाठी आले होते? गद्दाराच्या पोराला निवडून द्या सांगायला आणि एका साध्या महिलेला पराभूत करा सांगायला. तुम्ही गद्दाराच्या मुलाला तिकीट देता, त्याचा प्रचार करायला येता, प्रज्वल रेवण्याचा प्रचार करायला जाता, प्रज्वल रेवण्यासारख्या माणसाला तुम्ही तिकीट देता. पण ज्या माणसाने भाजपाची ओळख आमची करून दिली, ज्या माणसाने भाजप रुजवायला त्याची पाळंमुळं महाराष्ट्रात रुजवण्यासाठी मेहनत घेतली, त्या प्रमोद महाजनांच्या मुलीला तुम्ही उमेदवारी इथून का नाही दिली? तुम्ही स्वतः बरं तिसऱ्या वेळेला बोहल्यावर चढलात, अमित शहा चढले, गद्दाराच्या पोराला चढवत आहे. ज्यांच्यावरती ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयने रेड केल्या, 70,000 कोटीचे तुम्ही आरोप केले घोटाळ्याचे, त्यांना तुम्ही उमेदवारी देता. आणि प्रमोद महाजनच्या मुलीला उमेदवारी दिली असते तर काय तुमच्यावर आकाश कोसळलं असतं? तुम्हाला वाटलं की प्रमोद महाजन आपले सोबती होते, त्यांच्या मुलीला आपण तिकीट द्यावं असं कधी वाटलं तुम्हाला? नाही, पण ती त्या भाजपामध्ये आहे ना, आणि ही जागा काँग्रेसकडे दिलेली आहे. बरं, ही जागा काँग्रेसकडे दिलेली आहे. पण प्रमोद महाजन आज असते तर पंतप्रधान असते देशाचे. तुम्हाला असं वाटतं? हो, नक्कीच. अत्यंत हुशार आणि एक तसा तो भाजपच्या त्या पिढीतला माणूस होता. जेव्हा शिवसेना भाजपची ओळख त्यांनीच तर करून दिली. आज म्हणजे मधल्या काळात जर प्रमोद महाजनांसारखी एखादी व्यक्ती असते समोर, तुमच्या मधला दुवा भाजप शिवसेनेतला, तर आजचा प्रसंग आला असता असं वाटतं तुम्हाला? आता या जर तरवरती काही बोलण्यात अर्थ नाहीये. पण मी एवढं सांगतो, प्रमोद महाजन असते तर आज ते पंतप्रधान असते. महाजन पण नाहीत, मुंडे पण नाहीत आज. मुंडेजी पण तुम्हाला गेले. त्यांची कमतरता जाणवते? आहे ना, एक राजकीय पोकळी आहेच, पण आम्हाला कौटुंबिक एक आमचे जे काही ऋणानुबंध झाले होते तसे आता कोणाची, कारण त्या भावनेच्या आधारावरती कोणीच आता भाजपात संबंध ठेवणार राहिलेलं नाहीये. पण आम्ही बघितलंय म्हणजे 14 ते 19 फडणवीसांशी तुमचे खूप चांगले संबंध होते, खूप चांगली तुमची मैत्री होती, घरगुती संबंध होते.
मग हे सगळं फक्त 19लाच बदललं. त्यांचं म्हणणं आहे की मी खूप त्यांच्यासाठी मैत्री तेच माझी निवड आता आहे. काय झालं, आता तुम्ही- या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झालेल्या आहेत. आता देशाचं भविष्य काय आहे, आपण काय करतो, गुजरे हुए कल की बात करते, आने वाली कल की बात नाही करते. ते कारण या आता सगळ्यांचं आपण आहोत, आता वर्तमान जे आहे उद्योगाची सगळी बीजं त्याच्यात आहेत ना. नाही नाही नाही, आता जे वर्तमान आहे या वर्तमानात आपण चांगलं केलं तर आपलं भविष्य उद्या चांगलं असेल. त्याच्यामुळे काल ज्या झालेल्या चुका आहेत त्या पुन्हा रिपीट करण्यात अर्थ नाहीये. कालच्या काल झाल्या, चुका झाल्या सोडून द्या. आता पुढे जायचं. तुमची चूक होती असं वाटतं म्हणजे माझी चूकच होती. 2000 माझ्या मते निवडणुकांच्या आधीचं तुमचं जे वरळीमध्ये अधिवेशन झालं होतं, पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन, तेव्हा तुमच्या भाषणात तुम्ही म्हणाला होतात, मी तिथे होतो, मला आठवतंय की आम्ही युतीमध्ये सडलो. नंतर परत युती झाली. याचं कारण आम्ही शिवसेना ही थोडीशी एक भावनेवरती चालणारी संघटना आहे. शिवसेना प्रमुख सुद्धा हे भावना प्रधान होते. कोणी त्यांच्याकडे काही असं प्रेमाने काही सांगितलं ना तर ते द्यायचे, विश्वास ठेवायचे. ठीक आहे, तू करशील ना, भगवा फडकवशील ना, कर. तर तो जो काय आमचा स्वभाव आहे आमच्या संघटनेचा, त्याच्यामुळे आम्ही पण फसलो होतो. पण हे एवढ्या क्रूरतेने वागतील अशी आमची कधी स्वप्नात सुद्धा कल्पना आम्ही केली नव्हती. पण ठीक आहे, आता त्याच्यात काय ते पुन्हा सांगतो ते काय दळणदळत बसण्यात काय अर्थ नाही. चलो आगे. आता सभा तुमची आज शेवटची सभा खूप महाराष्ट्रातले आणि देशातले नेते तुमच्यासोबत आहेत. तशीच महायुतीची सुद्धा सभा होते. एक नवीन पार्टनर पण त्यांच्याकडे. आमचं मैदान आम्ही बुक केलेलं आहे. त्यांचं कोणी केलं? पण ते नवीन साथीदार आहेत तुमच्याच मागे. आदित्यजी म्हणाले इंटरव्ह्यूमध्ये की आणखी एक ठाकरे घेऊन सुद्धा त्यांना हवं ते यश मिळत नाही. तुम्हाला वाटतं की राज ठाकरे तिकडे आहेत, तुमच्यावरती टीका करतात, म्हणतात की तुम्ही ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं त्यांच्यासोबत मांडी लावून त्या भुजबळांसोबत बसलात. आता ते यांच्याकडे त्यांच्यासोबत हे जात आहेत, गेलेत ना. आता भुजबळ साहेब कुठे आहेत? शिंदेच्या मंत्रिमंडळात आहेत. पण मग हा त्याच्यामुळे ना कोणी कोणावर काय बोलण्याच्या आधी हा विचार केला पाहिजे आणि स्वतः आधी काय केले त्याचा विचार करा. ते सोडून दे, मला त्याच्यात बोलायचं. त्या विषयावर तुम्ही बोलणार आहात. तुम्ही हा बोलण्यासारखा नाहीये तो विषय. तुम्ही या विषयावर नेहमीच बोलणं अवॉइड करतात. हे का म्हणजे व्यक्तिगत संस्कार यालाच संस्कार म्हणतात. कारण ज्या घरात वाढलो त्याचे वासे मोजणारे काही असतात, त्यातला मी नाही. पण काय ना, हा विषय का निघतोय तिथे, कारण 2 ठाकरे 2 ठिकाणी. आज मुंबईत 3 शिवसेनेचे 3 पूर्वाश्रमीचे शिवसेनेत असणारे लोकांचे आज 3 गट मला दिसतात का 3 पक्ष. एक शिवसेना ज्याचं नेतृत्व तुम्ही करताय, एक शिवसेना ज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचं नेतृत्व मोदी करतायत. पण मग ह्या शिवसेने त्या दोन्ही गटाचं नेतृत्व महाराष्ट्र लुटणारे मोदी आणि शहा करतायत. माझी शिवसेना ही शिवसेना एवढ्यासाठी मी खरी मानतो कारण माझी शिवसेना हे महाराष्ट्राची लूट थांबवणारी शिवसेना आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हे लुटलं गेलेलं वैभव माझी शिवसेना परत आणेल. हे महाराष्ट्राची लूट झाली तरी चालेल पण लाचारी करणारी शिवसेना असू शकत नाही. त्याच्यामुळे ते जे लाचार आहे त्यांना लाचारीचं जिणं लख लाभो, मला ते मानता येणार नाही. मुंबईतली ह्या 3 संघटनांमुळे मुंबईतल्या मराठी माणसाची ताकद विखुरली असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही. कारण मराठी माणूस आम्ही मुंबईतल्या घटना बघतो. कधी कधी एका ठिकाणी ऑफिससाठी जागा दिली जाते मराठी मुलीला. त्याच्या विरुद्ध आवाज आम्हीच उठवतोय ना. आवाज आम्हीच उठवतोय. जाहिरात येते की मराठी माणसांनी आवाज आम्हीच उठवतोय, शिवसेनाच उठवते. आणि हीच तर दादागिरी मराठी माणसाच्या घरातली थांबवायचे. आणि ही दादागिरी मी म्हटलं ना की गुजराती आणि मराठी हे वर्षानुवर्षी इकडे राहत आहेत. कधी तसं त्यांच्यामध्ये, काल माझ्या स्टेजवरती तुषार गांधी होते. म्हणजे जो सर्वसामान्य गुजराती आणि मराठी यांच्यात मारामारी नाहीये, पण हे जे मस्तवाल यांच्यामुळे झालेले आहेत त्यांना धडा शिकवावा लागेल. आणि म्हणून महाराष्ट्राच्या हक्काचा घास काढून जर तुम्ही गुजरातला नेणार असाल तर तो आम्ही अडवणार. महायुतीचा महाविकास आघाडीचा तुमचा महाराष्ट्रातला आकडा काय तुमचा? 48. 48? हो, 48 लढवतो, 48 जिंकायला पाहिजे. तुम्ही असं कसं करू शकता? 48 लढायचे आपण 10 जिंकायचे. तुम्ही आता फिरला, तुमचा ग्राउंडवर तुम्हाला किती ठिकाणी वाटतं? म्हणजे एक प्रॅक्टिकल बोलूया ना तुम्हाला सगळ्या. मी तुम्हाला खरं सांगतो, उद्वेग आणि संताप महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे. आणि त्यांची जी जाहिरात होती ना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, तेच आज महाराष्ट्र त्यांना उलटा विचारतोय. आणि सगळे म्हणतात की वाट लगा दी पप्पा.
ही जाहिरात तुम्हाला तुम्ही म्हणजे शिवसेनेच्या पूर्वीपासून जाहिराती खूप घ्यायला आहेत त्यावेळेस तुम्हाला वॉर रुपवादी पापावर जाहिरात का करावीशी वाटली ही आयडिया कोणाची नाही खोटं नाही, ही आयडिया मी आणि माझे मित्र आम्ही जाहिरात क्षेत्रातले आहोत. हो म्हणून विचारला हा प्रश्न त्याच्यामुळे हा आणायचे त्यांनी फुलटॉस दिला खोट्याचा. वॉर रुकवादी पप्पा हे जे त्याच्यात सगळे जे आहे ना, मणिपूर आहे, महागाई आहे, हे आहे, ते नाही केलं आणि डायरेक्ट तुम्ही चालला युक्रेनचं वॉर थांबवायला. मग मणिपूर काय नाही थांबवत अजून. मणिपूरमध्ये म्हणजे नरेंद्र मोदी समुद्राच्या तळाशी गेले आणि ते काय असं ते सगळं हलून बिलून असं सगळं आले. मणिपूरमध्ये काय नाही जात तुम्ही? तिथलं वॉर का नाही? अमित शहा का नाही जात मणिपूरमध्ये? ते जाऊन आले मणिपूरला. जाऊन आल्यानंतर केलं काय? चीन ढेंगेमध्ये घुसलाय तरी उद्धव ठाकरेला संपवायचंय तुम्हाला. मग ही सगळी ताकद तिकडे का नाही लावत? तुमच्यावर जास्त टार्गेट तुम्ही टार्गेटवरती आहात त्यांच्या. ह्याचं कारण असं की त्यांना त्यांचे मित्र पहिले संपवायचेत. पाकिस्तान पाकिस्तान करतात. 10 वर्ष तुम्ही काय वाकडे केलं पाकिस्तानचं? काय उखडलं पाकिस्तानचं? साधं पुलवामाचं जे काय भांडं सत्यपाल मलिकांनी फोडलं त्याच्यावरती अजून ते निराकरण करू शकत नाही, उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणजे पुलवामाचं हत्याकांड सत्यपाल मलिकांचा बोलण्याचा अर्थ लावला तर यांनी घडवलं किंवा यांच्यामुळे घडलं, यांच्या दुर्लक्षामुळे घडलं असा त्याचा अर्थ आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी ही तकलादू आघाडी असं म्हटलं जातं. ही इलेक्शन नंतर टिकणार नाही आणि तुमच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. 5 वर्षात 5 पंतप्रधान दिले असं मोदी म्हणतात. बरं, आमची आघाडी तकलादू आहे. मग मोदीजी रस्त्यावरती का उतरले? आमची आघाडी तकलादू आहे तर मोदीजी 25-30 सभा महाराष्ट्रात का घेत आहेत? आमच्याकडे एकदा म्हणतात पंतप्रधान पदाचा चेहरा नाही, दुसऱ्यांदा म्हणतात हे दरवर्षाला एक पंतप्रधान करतील. म्हणजे आमच्याकडे पंतप्रधान पदाचे चेहरे आहेत. 5 चेहरे म्हणजे 5 असतील, 10 असतील, 50 असतील, पण कधीही चॉईस असणं अधिक चांगलं की चॉईस नसणं अधिक चांगलं. एकच प्रॉडक्ट तुम्ही त्यांच्याच भाषेत किती वेळा लॉन्च करणार? एकच प्रॉडक्ट पुन्हा पुन्हा तुम्ही किती वेळा हे करणार? आणि बरं दुसरं काय, मी त्या एक आता नाव सुचलं म्हणून सांगतो, मी कोणाचं त्यांचं हे नाही, त्यांनी कृपा करून त्या कंपनीने गैरसमज करू नये. पूर्वी एक हमाम साबण होता, अजूनही असेल, आणि त्यांच्या जाहिराती यायच्या किंवा असे काही सामन्यांच्या जाहिराती यायच्या की आता बोलायला म्हणून मी हमाम बोलतो, हमाम अप नये रॅप में, म्हणजे आतला हमाम तोच असायचा. आता ह्यांचं काय झालेलं आहे, ह्यांचा रॅप सुद्धा 2014चा आहे. तोच म्हणजे जाहिराती पाहिल्या, आम्ही रोजगार देऊ, आम्ही पीक विमा देऊ, आम्ही हे देऊ. अहो ह्या 14च्या जाहिराती परत करतायत. मग यांचा रॅपर पण बदलेला नाहीये, मालमधला आतमधला माल पण तोच आहे आणि त्याचं आवरण पण तेच आहे. किती वेळा तेच तुम्ही प्रॉडक्ट विकणार? मग कोण आहे तुमच्याकडे सध्या? तुम्ही जर समजा इंडिया आघाडी, आमच्याकडे आम्ही ठरवलेलं आहे, सत्ता आल्यानंतर तुम्हाला कळेल. आता कशाला मी बाहेर फोड? संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे सुद्धा पंतप्रधान पदाचा होऊ शकतात. आणखीन कोणी होऊ शकेल तर तुम्हाला नाही, ऐका, हा गमतीचा विषय सोडा. पण आमच्या इंडिया आघाडीचं जे काही सूत्र ठरलेलं आहे त्यानुसार या सगळ्या पुढच्या गोष्टी कधी काय जाहीर करायचे आमचं ठरलेलं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं कधी तुम्ही म्हणता ठरलेलं नव्हतं पण झालात. बघ आता ह्या गोष्टीवरती काय उगाच नाही, पण तसंच पंतप्रधान पदाचं संजय राऊत म्हणतात तुम्ही. नाही, आता ह्या म्हणजे वेडीवाकडी स्वप्न मी बघणाऱ्यातलं नाहीये. त्याच्यामुळे आमच्या इंडिया आघाडीचं जे काही ठरलेलं आहे त्याला कुठे छेद जाईल असं मी कोणतेही भाष्य करणार नाही. पण एक नक्की, आता तूर्त समजा तुम्हाला असं सांगितलं की चॉईस नाही हा जो तर तुम्ही म्हणताय, असं समजा तुम्ही माझ्यासमोर बसल्यात, समोर टेबल ठेवले, त्या टेबलवरती मी 2 पेले ठेवतो आणि त्या पेल्यांमध्ये एकामध्ये लॅब टेस्टेड विष आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे विष, आणि दुसऱ्यात काय माहिती नाहीये. पण तुम्हाला मतदान करायचं म्हणजे एक पेला प्यायचा आहे, तर तुम्ही कोणता प्याल? जो नाही, ज्याच्यावर काय लिहिलं नाही तोच, कारण तो माहित तोच माझं म्हणणं आहे. जे लॅब टेस्टेड विष आहे ते तुम्हाला विष आहे म्हणून प्यायचं असेल, बाबा तुमची मर्जी. पण एका पेल्यामध्ये अमृत असू शकेल, दुसऱ्या पेल्यात थम्सअप असू शकेल किंवा विष असू शकेल, पण अजून माहिती नाही त्याच्यात काय आहे. पण दुसरं मात्र 100% विष आहे, जे सायनाइड सारखं विष जिभेला लागल्या जीव जाईल तुमचा. आणि 2 चॉईस आहे, निवडा. विष प्यायचं का माहीत नाही प्यायचं हे तुम्ही ठरवा. उसाचा रस पण असेल. मला शेवटाकडे येताना 2-3 मला महत्त्वाचे मुद्दे तुमच्याकडे. उद्धवजी, तुम्ही म्हणतात की मोदीजींनी खूप सभा घेतात, आम्ही तुम्हालाही यावेळेस खूप फिरताना बघतो. मी नेहमीच फिरतो. तुमच्या खूप जास्त सभा होत आहेत. तुम्ही तरी मला कमी पडलोय मी. मला लोक बोलवत आहेत आणि मला लोकांना भेटायचंय. म्हणजे मला म्हणजे नेमकं परत तेच आहे, मी करोनाच्या काळात घराबाहेर पडलो नाही म्हणून टीका करतोय, आता सगळीकडे फिरतोय म्हणून सगळीकडे फिरतोय. म्हणजे नेमकं काय?
ते म्हणतात की आम्ही तुम्हाला फिरायला भाग पाडलं, मानेवरचा पट्टा उतरला असं शिंदे मग म्हणतात. तुम्ही फिजिओथेरपीची सेंटर काढा. आणि मानेवरचा पट्टा मी नेहमी प्रार्थना करतो की अशी वेळ कोणावर येऊ नये, पण त्यांना मानेवरचा पट्टा काय असतो हे भोगायचं असेल तर तोही अनुभव त्यांना आल्याशिवाय राहणार नाही. दोन काय खूपच- कोणत्या यातनं मी गेलोय ह्या यातना कोणाला येऊ नये ही माझी प्रार्थना आहे आणि होती. पण ह्यांना त्याची जर का थट्टा करायची असेल तर देव करो आणि त्या यातना त्यांना भोगायला लागो. तुम्हाला हा खूप म्हणजे मी नेहमी बघतो जेव्हा हा विषय का तुम्ही तुमचा एक संताप आम्हाला दिसतोय, सात्विक संताप म्हणजे असं आहे, पण तो तुम्ही आजारपणाच्या काळात तुम्हाला बराच नाही 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 अनुभव आले. संताप म्हणजे मी याचं भांडवल नाही करू इच्छित, पण तुम्ही विचार करा, एक कल्पना करून बघा जो मी अनुभव घेतला. खांद्यापासून तुमचं शरीर पूर्ण निश्चल झाल्याच्या अवस्थेतून मी इथपर्यंत उभा राहिलेलो आहे. हे कसले मानेवरचे पट्टे काढतायत? यांचा तर मोदींचा पट्टा यांनी घातलेला आहे आणि त्याच वेळेला हे रेडे कापत होते. पण तेव्हा तुम्हाला म्हणजे गोवंश हत्याबंदीवरती बोलणाऱ्या मोदीजींनी त्यांच्या आजूबाजूला कोण रेडे कापणारं नाही ना ह्याची पहिली तपास करावा. पण ह्या काळात तुम्ही म्हणतात की आजारपणाच्या काळातच पक्ष फोडला गेला, ते जाऊ दे, आता त्यात मी बाहेर आलो, मला त्याच्यात परत काय उघडायचं नाही. आज परत तुम्ही फिरताय. एक प्रश्न वारंवार तुमच्यासोबत आम्ही म्हणजे तुमची एक जी मधल्या काळातली म्हणजे तुम्ही स्वतः कुटुंब प्रमुख म्हणून पक्षात तुम्हाला संबोधलं मधल्या जातं. काळातली नाही, आज पण आहे. नाही, म्हणजे कुटुंब प्रमुख तुम्हाला संबोधलं आणि जातं. मी आहेच, मी कुटुंब वत्सलच आहे. एक फॅमिली मॅन म्हणून तुमची मी म्हणजे- फॅमिली मॅनच आहे आणि मी माझ्या फॅमिलीचाच हिताचा विचार करणार, उसण्या पोरांचा नाही करत. हा, ती म्हणजे फॅमिली ज्याला राजकीय पोरं नाहीत त्याला ही भाडोत्री सगळी मुलं जमवावी लागतात. जी सोबत तुमच्या आम्ही एक प्रश्न तुम्ही याच्यावर कधी बोलला नाहीत, मला माहिती तुम्ही आताही बोलाल की नाही. तुमच्या सोबत आम्ही रश्मी वहिनींना नेहमी बघितलंय, त्या तुमच्या म्हणजे अर्थात माझी पत्नी आहे हो ती. नाही नाही तुमच्या सोबत त्या असतात. मग ते का नसावं? माझी राजकीय माझी स्टेजवर सुद्धा- धर्मपत्नी आहे ती. हां. मग काय प्रॉब्लेम काय कोणाला? नाही, नाही असं म्हटलं जातं की राजकीय आणि दृष्ट्या माझ्या सुद्धा पत्नीला मी कधी लपवलं नाही. मी काय प्रॉब्लेम काय? नाही नाही राजकीय दृष्ट्या सुद्धा त्या सक्रिय तुमचा राजकीय सपोर्ट सिस्टम आहेत त्या नाही, एक आहे ती जसं माझी मा होती तसं ती घराचा आधार आहे. आणि मला असं वाटतं हे प्रत्येक घरातल्या महिलेचं, ती घरातली लक्ष्मी असते, तिचं ते कामच असतं की घर सांभाळणं. त्या घरासोबत तुमचाही सध्या सोबत तुमच्या राजकीय दृष्ट्याही तुमच्यासोबत असतात. राजकीय चर्चा करणं तसं त्या माझ्या होत नाही, पण ती पूर्णपणे जसं आता आदित्य पण राजकारणामध्ये आहे. आता त्यावेळेला शिवसेना प्रमुख म्हणजे तिचे सासरे, त्याच्यानंतर मी, त्याच काळामध्ये आदित्य पण राजकारणात आला. तर ते सगळं घर सांभाळणं आमचा तेजस आहे, त्याच्या सगळ्या एक वेगळं त्याचं एक हे आहे, तो त्या निसर्गामध्ये आहे, नवीन नवीन जाती प्रजातीचा शोध लावतो. हो. तर हे सगळं घर सांभाळणं हीच तर आपली संस्कृती आहे ना, हिंदू संस्कृती. राजकीय दृष्ट्या फक्त तुम्हाला मेरा परिवार म्हणून कोणी बोलून परिवार मेरा नसतो होत. मेरा परिवार मेरी जिम्मेदारी, मैंने मेरे परिवार की जिम्मेदारी ली है, जो मेरा महाराष्ट्र का परिवार है उसकी जिम्मेदारी मैंने ली है और आगे भी ले लूंगा. राजकीय दृष्ट्या तुमचा कुठला निर्णय त्यांच्याशी चर्चा तुम्ही करून घेतात किंवा त्याला असं मधल्या काळात म्हणत होतं की काही राजकीय निर्णय सुद्धा रश्मी ठाकरे घेत होत्या, असं काही मधल्या काळात असं कधीच होत नाही. सगळेजण आम्ही आमच्या विषयामध्ये असतो. एक घर म्हणून, कुटुंब म्हणून, इतर सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक चर्चा ज्या होतात त्या चर्चा आमच्याही कुटुंबात होतात. राजकीय चर्चा कुठल्या नाही, राजकीय विषयी? आता म्हणजे आता पु ल देशपांडेंची एक गंमत सांगतो. हां. आता त्या पु ल देशपांडेंचं नाव घेतो पण त्यांच्या समोरच्या व्यक्तीचं नाव घेत नाही. बरं. ते इतिहासकार होते. तर ते पु ल आणि ते इतिहासकार एकदा भेटले. तर त्या इतिहासकारांनी त्यांना बोलता बोलता विचारलं, का हो पु ल, तुमच्या घरी सगळेजण सर्वदा हसतच असतील ना तुम्ही विरोधी म्हटल्यावर? मग त्यांना विचारलं, का हो तुमच्या घरी सगळे तलवारी काढूनच फिरत असतील ना हो घरात? तर असं नसतं ना ते. म्हणजे ते इतिहासकार होते म्हणून पुलंनी त्यांना विचारलं की तुमच्या घरात सगळे तलवारी काढूनच फिरत असतील ना हो? तुमचा सध्या परिवाराच्या तुमचा आता परिवार मोठा झाला आहे, महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा. इतरांशी तुमच्या पवारांशी तर तुमचे कौटुंबिक संबंध होते, नवीन मित्रांशी तुमच्या सध्या कसे पारिवारिक संबंध? म्हणजे आता केजरीवाल असेल किंवा गांधी परिवारातील तुमच्या नेहमी सध्या जवळ तुम्हाला खरं सांगू, टीका केली जाते. खूप सभ्यतेने आणि सज्जनतेने ही लोक वागली. म्हणजे 25-30 वर्षात आमचा सुद्धा ब्रेन वॉश ह्या तथाकथित भोंदू लोकांनी करून ठेवला होता की ही लोक अशी आहेत, ही लोक तशी आहेत. पण प्रत्यक्षात खूप सज्जनतेने आणि मी तर म्हणेन यांच्यापेक्षा काकणभर जास्त सुसंस्कृतपणाने ते आमच्याशी वागतात. कोण बरं वाटतं ॲलाय म्हणून तुम्हाला, मित्रपक्ष म्हणून कोण बरं वाटतं, भाजप की काँग्रेस? मी मुख्यमंत्री म्हणून जो प्रशासनाचा स्वतःहून अनुभव घेतला, कारण त्याच्या आधी मी प्रशासन अनुभव नव्हतं केलं, तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मला पूर्ण सहकार्य केलेलं. पूर्ण म्हणजे करोना काळात विशेषतः टास्क फोर्स नेमण्याचा निर्णय असेल, फील्ड हॉस्पिटल असेल, सगळ्या बाबतीमध्ये.
तेव्हा मित्रपक्ष म्हणून राजकीय मित्रपक्ष म्हणून कोण बरं वाटतं? काय काँग्रेस बरं वाटतं की भाजप बरं वाटतं? भाजपाची वृत्ती आता कळली. काँग्रेस बरोबरची आमची आघाडी आता तशी 2, 2.5, 3 वर्षाची आहे, पण आतापर्यंत आमचं सगळं व्यवस्थित चाललं आणि मला वाटतं की एकदा कॉमन शत्रू देशाचा आपल्यासमोर असल्यानंतर हुकुमशहा बाकीच्या गोष्टी गौण असतात. मला एक गोष्ट म्हणजे तुम्ही वारंवार उल्लेख करतात, म्हणजे माझा कदाचित ऑब्झर्वेशन चुकीचं असेल, तुम्ही कॅन करेक्ट मी, तुम्ही मोदी सरकार नको असं म्हणतात. मोदी नको की भाजपचंच सरकार नको, पूर्ण भाजप नको? मला भारत सरकार पाहिजे, कारण माझ्या देशापेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी असता कामा नये, असूच शकत नाही, मी मानणार नाही. व्यक्तीपेक्षा देश महत्त्वाचा. देशाची ओळख ही व्यक्तीवर न होता कामा नये, व्यक्तीची ओळख ही देशाने व्हायला पाहिजे. मी ह्या देशाचा नागरिक आहे, मी ह्या व्यक्तीच्या देशाचा नागरिक मी नाही सहन करणार, आणि माझ्यापेक्षा देश मोठा हे कदापि कोणी मान्य करू नये हे मानणार मी आहे. मोदींशिवाय भाजप? तो भाजपचा प्रश्न आहे. पण अशा वेळेस तुम्हाला त्यांच्यावरती ती वेळ येणार आहे ना, 2 वर्षांत मोदीजी निवृत्त होणार आहेत, कारण ते जर शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी तो शब्द पाळला पाहिजे ना. अशा वेळेस भाजपसोबत पुन्हा कधी? कारण आता या बघा, अवकाळी पाऊस पडतो, त्याच्यामुळे उद्या काय होईल ते आज सांगता येत नाही. तसं ह्या ज्या न होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही. एकदा त्यांची वृत्ती कळल्यानंतर या उद्या परवाच्या गोष्टी कशाला करायच्या? नाही ते नाहीच. अजिबात शक्यता नाही पुन्हा सध्या. मला फडणवीसांसारखं ते बोलता येत नाही. आपत धर्म श्वापत धर्म काय ते बोलले होते ना, माहित नाही मला, म्हणजे त्यांचा श्वापत धर्म असेल, पण नाही काय तो शब्द काय असेल तो, तर तसं मी काय बोलणार नाही. पण एकदा हे नाही म्हटल्यानंतर मी कधीही खोटं बोलत नाही. प्रकाश आंबेडकर तसा आरोप लावतात तुम्ही. चला जाऊ दे. मला असं वाटतं नाही, त्यांनी एका प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं परवा की तुम्ही परत याल. मला असं वाटतं तर एकच त्यांनी बोलायचं राहिलं की सोनिया गांधी भाजपात जातील आणि नरेंद्र मोदी काँग्रेसमध्ये जातील, एवढंच बोलायचं त्यांचं बाकी आहे. बाकी मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. चला उद्धवजी, जाता शेवटचा प्रश्न, आधी खरंच शेवटचा प्रश्न. याच इंडिया आघाडी आहे, तुम्ही लोकसभा निवडणुका एकत्रित लढवत आहे, हीच आम्हाला युती पुन्हा पुढच्या काळामध्ये विधानसभेला आणि स्थानिक स्वराज्याला दिसेल? नक्की मिळेल. आणि पहिलं या इंडिया आघाडीची शुभारंभाचीच ही निवडणूक आहे, त्याच्यामुळे यश आम्हाला नक्की मिळेल. खूप खूप धन्यवाद उद्धवजी, तुम्ही आजच्या या आमच्या टू द पॉईंट कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या या सगळ्या प्रश्नांना तुम्ही उत्तर दिलीत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.